ऑपरेशन टायगरमुळे आता शरद पवारांची एनसीपी देखील एक प्रकारे अलर्ट मोडवर आली असल्याचं पाहायला मिळतंय। काय अपडेट? अगदी खरं आहे। एकीकडे शरद पवार यांच्याकडे लगीनघाई आहे। त्यांच्या नातीचं लग्न 20 तारखेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सगळ्या कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे। परंतु दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षाच्या खासदारांशी शिवसेना पक्षाकडून संपर्क सुरू झाल्याचं कळतं आहे। एकीकडे शिवसेना ऑपरेशन टायगर राबवती आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांशी सुद्धा शिवसेनेचे काही वरिष्ठ नेते हे संपर्क साधतायत असं कळतंय। आणि त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा अलर्ट मोडवर जावं लागतं। एकूण जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगर गेल्या 2-3 दिवसामध्ये प्रचंड वेगानं सुरू झालंय किंवा त्यांनी जी गती घेतली आहे ती पाहता राष्ट्रवादीला सुद्धा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुद्धा कुठे ना कुठे त्यांच्या खासदारांच्या संदर्भामध्ये आता धास्ती घ्यावी लागती आहे। ज्या पद्धतीनं ऑपरेशन राबवलं जातंय शिवसेनेकडनं ते पाहता राष्ट्रवादी शरद पवार जे आहे त्या पक्षाच्या खासदारांशीही संपर्क सुरू झालेला असल्यामुळं आता दोन्ही ठिकाणी कुठे ना कुठे एक चलबिचल दोन्ही पक्षांमध्ये सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आणि त्यामुळं त्याचा परिणाम हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांवरही होताना दिसतोय। त्यांनाही संपर्क सुरू झाल्यामुळे एक धास्तीचं वातावरण आता शरद पवार राष्ट्रवादी यांच्यामध्येही निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे।